हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. या चाव्यांची जागा हे टेबल नाहीये, तुझ्या हातात आहे. यांना सांभाळा आणि पूजाला पोरगी समजून तिला माफ कर. विराज भाऊजीमुळे आज मला बाबांकडून, आजीकडून आणि इतकंच काय विशालकडून देखील किती बोलणं ऐकावं लागलं. आता हा काही शेवटचा पर्याय तर नाही तुझ्याकडे की तू पुढे काही करू शकत नाही. विराज, माझं लग्न ठरलंय. कोण आहे तो भाग्यशाली? त्यांचं नाव अनिल आहे आणि ते इंजिनियर आहेत. मला हे माहिती होतं की स्वतःच्या स्वार्थासाठी ती काहीही करू शकते, पण एका आईसारख्या सासूवर इतका घाणेरडा आरोप, माझा तर विश्वासच बसत नाहीये. पण आकांक्षा, मी मात्र तेव्हापासून ठरवलंय की मी आईसोबत पुन्हा असं काही होऊ देणार नाही. आता पूजाने जरी ठरवलं ना, तरी ती आईसोबत तसं काही नाही करू शकणार. असो आकांक्षा, तू सांग, अंकल आंटी कसे आहेत? आई आणि बाबा खूप खुश आहेत. माझ्या लग्नाची तयारी सुरू आहे. ही तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि हो, कोणत्याही गोष्टीची गरज भासली तर मला नक्की सांग. लग्नाला येणार नसलो तर काय झालं? पूर्ण बनारस मध्ये माझी एवढी तरी ओळख आहे की जर एक फोन केला ना, सगळी कामं होतील. अच्छा विराज, आता मी निघते. घरी सगळेच वाट बघत असतील. काळजी घे स्वतःची. तू सुद्धा. पूजा, आज तुझ्यामुळं या घरात जे काही झालंय, तू शकुंतलावर एवढा घाणेरडा आरोप केलायस. आम्ही स्वप्नातही विचार नव्हता केला की शकुंतला आमच्या बायकोला आयुष्यात हा दिवस बी बघावा लागल. फक्त शकुंतलाला नाही धाकटे सुनबाई, मला बी हा दिवस बघावा लागला. काय आहे ना, मी कधी विचार बी केला नव्हता की सुनबाईच्या तोंडात ना आवाज निघल, आणि तो बी इतका, आणि ते बी मला व्यवस्थित माहित असताना की तिची अजिबात चूक नाही. त्याचमुळं आम्हाला हे जाणून घेण्याची इच्छा आहे की अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळं तू शकुंतलावर असा आरोप केलास. कुठं तुम्हा दोघीत काही भांडणं तर झाली नाहीत की त्याच्यामुळं तुला हे सगळं करावं लागलं? बाबांना हे समजायला नकोय की मी आईना कमी लेखण्यासाठी हे सर्व केलं. आता कोणत्याही परिस्थितीत मला त्यांना दाखवायला हवं की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. तीनू काहीतरी विचारतोय सुनबाई, उत्तर दे. बाबा, माझ्याकडून खूप मोठी चूक झालीये.
एवढी मोठी चूक की ज्याचं कधी प्रायश्चित नाही घेता येणार. पण माझ्यावर विश्वास ठेवा बाबा. आजींचे दागिने चोरी झाल्याने मी खूप दुःखी झालेले. आणि मी जेव्हा जेव्हा त्या माणसाला आईसोबत बोलताना पाहिलं तेव्हा मला वाटलं की हा तोच माणूस आहे ज्याने दागिने चोरले आहेत. आणि मग दुसऱ्या दिवशी आईंच्या खोलीतून ते दागिने मिळाले तेव्हा मला विश्वास बसला बाबा की कदाचित हे काम आईंनीच केलं असावं. बाबा, जेव्हा तुम्ही सांगितलं की जर दागिने आमच्या खोलीतून मिळाले याचा अर्थ असा आहे की हे दागिने तुम्ही ठेवलेत किंवा आईने, तेव्हा मला राहवलं नाही. आणि इच्छा नसतानाही जे मला सत्य वाटलं ते माझ्या तोंडून निघालं. आणि बाबा, माझ्या जागी दुसरं कोणी असतं तर त्याने देखील हेच म्हटलं असतं. होऊ शकतं असं काही घडलं असावं ज्यामुळं तुला असा विचार करावा लागला असेल. पण यापुढे एक गोष्ट लक्षात ठेव, शकुंतला आणि आमच्या लग्नाला 25 वर्ष झालेली आहेत. असं असेल की नवरा बायकोच्या नात्यामध्ये आमच्यात काही मतभेद असतील, पण आम्हाला चांगलं माहित आहे की शकुंतला या घराच्या बाबतीत मनापासून समर्पित आहे. त्यामुळे शकुंतलाचा मान तोच आमचा मान, आणि शकुंतलावर केलेला प्रत्येक आरोप समजायचं आमच्यावर केलेलं आहे. बाबा, मी समजले की माझ्याकडून अजाणतेपणी चूक होऊन गेलीये. यासाठी मी आईंच्या पाया पडून त्यांची माफी सुद्धा मागितली. आई खूप चांगल्या आहेत. इतकं सगळं काही होऊन गेलं तरीही त्यांनी मला माफ केलं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव पूजा, की या घराचे काही नियम आणि कायदे आहेत आणि ते मोडायची परवानगी कोणाला बी नाही. म्या तुला या घरातली लहान सदस्य असल्यामुळे माफ केलंय, पण यापुढे लक्षात ठेव की अशी चूक पुण्यांदा होता कामा नये. आजी, माझ्यावर विश्वास ठेवा. मी यापुढे अशी कोणतीच चूक करणार नाही की ज्यामुळे कोणालाही दुःख होईल. बस यावेळी तुम्ही सर्वांनी मला माफ करा. हा ठीक आहे पूजा, जा आणि कामाला लाग. मान्य तुझ्याकडून चूक झालीये आणि म्या तुला समजावलंय बी, तरी पण याचा अर्थ असा नाही की तू तोंड पाडून बसावं. जसं आधी हसत खेळत राहायचीस तशीच राहा आणि प्रयत्न कर की शकुंतलाचं मन जिंकशील. हो आजी. सुकन्या आमच्या कन्या.
विराज, माझे लग्न ठरलंय आणि 2 दिवसांनीच लग्न होणार आहे. तसं कोण आहे तो भाग्यशाली? त्यांचं नाव अनिल आहे आणि ते इंजिनियर आहेत. अच्छा विराज, तू पण ना आता एक चांगली मुलगी बघून लग्न करून टाक. तू ना मला सांग, मी तुझ्यासाठी एक छान मुलगी बघेन. मला सांग, तुला कशी मुलगी हवी? अगदी तुझ्यासारखी. विराज, काय झालं? तू एवढ्या अंधारात का बसलायस? काय झालं? काय झालं विराज? अजूनही तू पूजाच्या वागण्यावरून नाराज आहेस? आम्ही तिला माफ केलंय, झाली तिच्याकडून चुकी. आता एवढा विचार नको करूस. चल उठ, आम्ही तुझ्यासाठी चहा बनवून आणतो. आई, विराज, काय झालं बेटा? तू रडतोयस? आई, आकांक्षाचं लग्न ठरलंय. अच्छा, तर विराज भाऊजींना अखेर समजलंच. आज मला आकांक्षा भेटली होती. तिने मला सांगितलं की तिचं लग्न ठरलंय. 2 दिवसांनी लग्न आहे. आई, मी आकांक्षावर खूप प्रेम करतो. मी तिच्याशिवाय नाही राहू शकत. आई, मला माझं सगळं आयुष्य तिच्यासोबत व्यतीत करायचंय. आकांक्षा पण तुझ्यावर प्रेम करते का विराज? माहित नाही आई. मी आजवर कधी तिला विचारलं नाही आणि ती सुद्धा कधी काही असं बोलली नाही ज्यावरून मला कळेल की तिचं माझ्यावर प्रेम आहे. पण आता काही उपयोग नाही आई. तिचं आता लग्न ठरलंय. आता तुमची कमजोर नस माझ्या हाती आली आहे भाऊजी. आता तुम्हाला त्रास देणं मला सहज शक्य आहे. चिंता नको करूस विराज. जर आकांक्षाची साथ तुझ्या नशिबात लिहिली असेल तर तुला ती नक्की मिळेल. नाही तर तुम्हाला कोणीही नाही मिळवू शकणार. पण आई, जर आपण प्रयत्न न करताच हरलो तर खूप दुःख होतं. आई, जर मी आकांक्षाला माझ्या मनातलं बोललो असतो तर माझ्या मनाला एक दिलासा मिळाला असता की आकांक्षा माझ्याबाबत काय विचार करते. आई, असं असू शकतं की तिचंही माझ्यावर प्रेम असेल, पण मी बोलू नाही शकलो. आई, आता वेळ निघून गेलीये. खरंच वेळ निघून गेलीये. बेटा, देवावर विश्वास ठेव, तो सगळं ठीक करेल. आता चल, उठ आणि तोंड धुवून घे. आम्ही तुझ्यासाठी नाश्ता आणि चहा घेऊन येतो. ठीक आहे आई. उठ चल. हे देवा, आम्ही विराजला अशा अवस्थेत नाही पाहू शकत. आम्हाला आकांक्षाशी बोलावंच लागेल आणि जाणून घ्यावं लागेल की ती पण विराजवर प्रेम करते की नाही. आणि जर खरंच आकांक्षा पण विराजवर प्रेम करत असेल तर आम्ही आईंसमोर आणि विराजच्या वडिलांसमोर आमचे हात पसरवून भीक मागू. आमच्या विराजला त्याचा आनंद मिळवून देऊ. हे देवा.
सुकन्या आमच्या कन्या. हा कोणाचा नंबर आहे? हॅलो. हॅलो आकांक्षा, आम्ही शकुंतला बोलतोय. नमस्कार काकू, कशा आहात तुम्ही? आम्ही ठीक आहे आकांक्षा. आम्ही तुला शुभेच्छा देण्यासाठी फोन केलाय. आम्हाला कळलंय की तुझं लग्न ठरलंय. हो काकू, मला काल विराज भेटला होता तेव्हा त्याला सांगितलं. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. त्या निमित्ताने तुझ्या आईवडिलांची जबाबदारी पण पूर्ण होईल. हो काकू, ॲक्च्युली आई बाबांना असं वाटत होतं की मी लग्न करावं, म्हणून मी सुद्धा त्यांना विरोध नाही केला. एक गोष्ट विचारू आकांक्षा, तसं जरा पर्सनल आहे तरीही आम्ही विचारतोय. आम्हाला माहिती करून घ्यायचं होतं की मुलगा तुझ्या पसंतीचा आहे की तुझ्या आईवडिलांनी पसंत केलाय. काकू, आईबाबांना तो आवडलाय आणि आईबाबांची आवड तीच माझी. तसं आकांक्षा, बरं झालं असतं जर तू तुझ्या पसंतीच्या मुलाशी लग्न केलं असतं. कमीत कमी तुला त्याचा स्वभाव आणि त्याची सगळीच माहिती असती. कारण आजकालच्या जमान्यात अनोळखी व्यक्तीबरोबर लग्न करणं खूप कठीण असतं. पण काकू, मला असं कोणी आवडलंच नाही आणि माझा असा कुठला मित्रही नाही की ज्याच्याशी मी लग्न करायचा विचार करावा. चल ठीक आहे, जर तू या लग्नामुळे आनंदी असशील तर यापेक्षा दुसरी कोणती चांगली गोष्ट आहे. काकू, विराज कसा आहे? ठीक आहे आकांक्षा. विराज खूप चांगला माणूस आहे आणि हे माझ्यापेक्षा तुम्ही जास्त चांगलं ओळखता. त्यांनी जी माझी मदत केलीये, माझी साथ दिलीये, हे मी आयुष्यभर नाही विसरू शकत. काकू, यासाठी तुमचं खूप कौतुक करायला हवं, कारण तुम्ही तुमच्या मुलावर खूप चांगले संस्कार केलेत. अच्छा आकांक्षा, आता आम्ही फोन ठेवतो. तुला पुन्हा एकदा लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वतःची काळजी घे. देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करू. थँक्यू काकू. बाय बेटा. ओके, बाय. विराज, आकांक्षाच्या मनात तुझ्याबद्दल काहीच नाहीये. ती तुला फक्त एक चांगली व्यक्ती आणि एक चांगला मित्र समजते. तुझ्यावर प्रेम नाही करत. सुकन्या आमच्या कन्या. हॅलो. हॅलो दादा, मी बोलते. कशी आहेस पूजा? बऱ्याच दिवसांनी आमची आठवण आली. तुमची आठवण तर रोजच येते, पण काय करू, जेव्हापासून हॉस्पिटलमधून घरी आले तेव्हापासून घरातल्यांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात असते आणि या सगळ्यात वेळ कधी निघून जातो कळतच नाही. तू ठीक तर आहेस ना पूजा? हो दादा, मी ठीक आहे आणि या लोकांना माझ्याबाबत जी तक्रार होती ती सुद्धा दूर झाली आहे आणि या गोष्टीचा मला आनंद आहे. दादा, त्या दिवशी जेव्हा हॉस्पिटलमध्ये मला नेण्यासाठी आलेलात, मी तुमच्यासोबत येण्यास नकार दिलेला. त्याचं तुम्हाला वाईट वाटत असेल ना? नाही नाही पूजा, असं काही नाहीये. मला वाटलं तू जे काही करत होतीस ते विचारपूर्वकच करत होतीस, म्हणून तुला मी न घेताच इकडे आलो. दादा, जर त्या दिवशी मी तुझ्यासोबत आले असते तर कदाचित या घरात मला पुन्हा स्थान निर्माण करता आलं नसतं. आणि तसंही तुम्ही आईंच्यावर जी केस दाखल केलेली त्यामुळे घरातले सर्व माझ्यावर नाराज झालेले आणि तशात मी जर तुमच्यासोबत आले असते तर
काय माहिती काय झालं असतं. पूजा, मी खोटी केस दाखल केली नव्हती. कदाचित तुला कळलं नसेल, पण मला खात्री होती की तुझ्या आईने नक्की असं काहीतरी केलं असेल ज्यामुळे तू पडली होतीस. आणि तुझ्या आईनं तर एका रात्रीत पोलीस स्टेशन मध्ये चांगलाच धडा मिळाला असेल, कारण पोलीस इन्स्पेक्टरने त्यांना प्रश्न विचारून विचारून त्या रात्री हैराण केलं असेल. नाही दादा, तसं तर काही नाही झालं. म्हणजे आई तर पूर्ण रात्र अगदी आरामात होत्या तिथे. हे तू काय बोलतेस पूजा? तुला माहिती नाहीये दादा, तो इन्स्पेक्टर अजय तो आकांक्षाच्या ओळखीतला आहे. आणि जेव्हा आकांक्षाला याबाबत समजलं तेव्हा तिने इन्स्पेक्टरला सांगून पूर्ण चौकशीच थांबवली. आणि जेव्हा इन्स्पेक्टर माझी जबानी घ्यायला आला तेव्हा मला असं वाटलं की इन्स्पेक्टर माझ्याकडून अशी जबानी घेतोय की ह्या केसमध्ये आईंचा काही संबंधच नाही, त्यांची काहीच चूक नाही. अगं पण आकांक्षाला हे कसं कळलं? आणि ती तर दीनानाथजींची शत्रू आहे ना, मग ती का मदत करते त्यांना? दादा, आकांक्षा बाबांची शत्रू आहे, विराज भाऊजींची नाही. विराज भाऊजी आणि आकांक्षा तर खूप चांगले फ्रेंड्स आहेत. आणि जेव्हा लाखनने आकांक्षाला किडनॅप केलेलं तेव्हा विराज भाऊजींनीच तिला वाचवलेलं. आणि वस्तीवाल्यांच्या केसमध्ये त्यामध्ये सुद्धा विराज दादांनीच आकांक्षाला वाचवलेलं. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या सुकन्या सुकन्या